तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशी नवीनच रेसिपी बनवायची आहे। तर ती कुठली रेसिपी बनवायची आहे तर बघू शकता, येथे आम्ही घेतलेले आहेत शेंगा। तर मित्रांनो, ह्या आहेत सोयाबीनच्या शेंगा। तर ओल्या सोयाबीनच्या शेंगा आहेत मित्रांनो। या ओल्या सोयाबीनच्या शेंगांची रेसिपी कशी बनवायची तर आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ही रेसिपी खूप टेस्टी लागते। तर आपण आज बनवणार आहोत सोयाबीन शेंगांची रेसिपी। तर ती कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, आपण आता ही रेसिपी कशी बनवायची तर व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, बघू शकता या घेतल्या तर मी सोयाबीन शेंगा आणि या आता धुवून घ्यायच्या आहेत। तर पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक वेळेस। तर परत आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून चांगले धुवून घेणार आहोत। तर धुवून आता या कढईमध्ये शिजायला टाकायचे आहेत। तर येथे चूल पेटवलेले आहे। तर चुलीवरतीच रेसिपी बनवायची आहे। तर आता त्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ। तर जाड मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि आता लगेच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर हे शिजवायला आपल्याला बरंच पाणी लागतं। तर आता पाणी तेवढं टाकलेलं आहे आणि आता लगेच शिजवायला ठेवणार आहोत। तर आता हे बराच वेळ आपल्याला शिजवायचं आहे। पाऊण तास किंवा 1 तासापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं। आणि आता यावरती ठेवायचं आहे झाकण। तर झाकण ठेवल्यानंतर आपले शेंगा लवकर शिजतील। तर आता हे बराच वेळ शिजवून घेऊ। तर मित्रांनो, आता बराच वेळ झालेला आहे। तर आमच्या शेंगा शिजलेल्या आहेत, बघू शकता कलर बदली झालेला आहे। तर शेंगा आता शिजून मऊ झालेले आहेत। तर पाहू शकता एकदम मऊ दाणे सुद्धा आपले मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत सगळे दाणे। तर आता हे उतरून ठेवणार आहोत आम्ही। तर बराच वेळ लागतो मित्रांनो शेंगा शिजण्यासाठी। तर पाणी सुद्धा सगळं संपलेलं आहे। तर बघू शकता खूप छान अशा शेंगा शिजलेल्या आहेत। तर आता या शेंगा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ। तर पाणी आपण जेवढं टाकलेलं होतं तर तेवढ्या पाण्यामध्ये शेंगा शिजलेले आहेत। तर बघू शकता खूप छान असे शेंगा शिजून तयार झालेले आहेत। तर मित्रांनो, आता याचे आपल्याला दाणे काढावे लागतील। तर असे हाताने आपल्याला दाणे सोलायचे आहेत। तर दाणे सुद्धा आपण पाहिले की खूप मऊ झालेले आहे शिजून। आणि आपल्याला सोलायला सुद्धा झटपट असे सोलता येतं शिजल्यानंतर। तर बघू शकता असे आपण झटपट दाणे सुद्धा सोलू शकतो आणि एकदम शिजून मऊ झालेले आहेत। तर मित्रांनो, हे टेस्टी सुद्धा खूप लागतात। तर मीठ घातल्याने खूप टेस्टी येते मिठामध्ये शिजवल्यास। मित्रांनो, आपण पाहिलेच का अशा प्रकारे आज आम्ही सोयाबीनची रेसिपी बनवलेली आहे। तर ओल्या शेंगांची रेसिपी आज खूप भारी बनवलेली आहे। तर बघू शकता आपण आता टेस्ट सुद्धा करून पाहणार आहोत की कशी झालेली आहे आमची ओल्या शेंगांची रेसिपी ती। तर मित्रांनो, खूप असे टेस्टी एक नंबर असे शेंगा लागते शिजून। तर खूप टेस्टी झालेले आहे। तर मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.